शाळेच्या विरोधात मनसैनिकांनी आक्रमण केलेलं आहे। यापूर्वी हिंदीच्या सक्तीवरून मनसैनिक आक्रमक झाले होते, मात्र आता इथल्या पंजाबी भाषेच्या सक्तीवरून मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। घटना आहे भांडूप मधली। मुंबईच्या भांडूप मध्ये एका शाळेत पंजाबी भाषेची सक्ती केलेली आहे। दरम्यान सगळे मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। भांडूप मधली ही शाळा आहे, गुरु नानक शाळा असं नाव आहे तिचं, आणि या शाळेमध्ये आता पंजाबी भाषेची सक्ती सगळ्या विद्यार्थ्यांना केलेली आहे। भांडूपमध्ये महाराष्ट्र निर्माण सेना जे आहे ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। काही दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, त्याच्यामध्ये हिंदी भाषेविरुद्ध आहे ते बोलण्यात आलं होतं। मात्र आता त्याच्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी असतील ते तिकडे शाळेत भांडूपमध्ये शाळेत जाऊन हिंदी सक्ती चालणार नाही याचे पत्र देखील दिले होते। मात्र त्याच्यानंतर गुरु नानक शाळा आहे ते भांडूपमध्ये तिथे पत्र दिल्यानंतर पंजाबी ही सक्तीची करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले होते। त्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेचे जे विद्यार्थी सेना आहे त्यांनी इथे बाहेर एक बॅनर देखील लावण्यात आला होता। त्या बॅनर तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र आता हिंदी सक्ती चालणार नाही आणि पंजाबी सक्ती मुळीच खपवून घेतली जाणार नाही असे सांगण्यात आले आहे। या संदर्भात बोलणारी भांडूपमधील जे आहे जे पदाधिकारी ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल तुम्ही, आता जी गुरु नानक शाळा आहे त्या शाळेत आला होता, पंजाबी भाषेवर सध्या वाद दिसून येत आहे। खरं तर गुरु नानक शाळा ही पंजाबी ॲडमिनिस्ट्रेशनची शाळा आहे, म्हणजे मायनॉरिटी स्कूल आहे। जर भांडूपमध्ये मायनॉरिटी स्कूलवाल्यांचं जे राजकारण सरकारच्या धोरणांना पकडून आहे, सरकारचं धोरण होतं की 20 विद्यार्थी आले की तुम्ही नवीन भाषा स्थापित करू शकता। आम्ही त्यांना प्रामाणिकपणे एक पत्र दिलं होतं की बाबांनो, हिंदी भाषा सक्तीची करायची नाही। तर त्यांनी वेगळंच काहीतरी राजकारण करून पंजाबी भाषा काही विद्यार्थ्यांसाठी सक्तीची करणं आणि बाकीच्या इतर विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा काहीतरी आमिष दाखवून सक्तीची करण्याचा प्रयत्न करून शाळेचं आता काम चालू आहे। त्याच्यामुळे वर्ग वाढणार आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा किल्ला बांधायला सरळ चालू केलेलं आहे आणि त्यांचं राजकारण आणि त्यांचं समाजाचं राजकारण आणि सरकारचं राजकारण एकत्र कोलॅबरेट करून इथे पंजाबी शिकवण्याचा नवीन जो नियम होता त्याच्यासाठी त्यांनी पुस्तकं वाटली देखील होती। परंतु जेव्हा मनसेचा दट्ट्या पडला त्याच्यानंतर त्यांनी अशी माफी देखील मागितली आणि पुस्तकं वाटली देखील होती। परंतु जेव्हा मनसेचा दट्ट्या पडला त्याच्यानंतर त्यांनी अशी माफी देखील मागितली आणि पुस्तकं